भावा, ही गोष्ट ऐकलास ना तर अंगावर शहारा येईल. नोकरी नाही, हातात काम नाही, घरात रोजच ताण. आईबाप डोळ्यानेच विचारायचं, काय झालं र? उत्तर द्यायची ताकदच नव्हती. दिवस जात होते, आशा संपत चालली. पण एक दिवस असा आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. स्वामी समर्थाने हातच धरला र. स्वामी अनुभव भाग 9. गावाकडे सकाळी सकाळी लवकर उजळतं रे. कोंबडा आरवायचा, पण मन भारी होतं. हातात अर्धाची फाईल, डोक्यात चिंता. जिथं जाईन तिथं नाहीच. अंगणात बसून आभाळाकडं बघत होतं. डोळ्यात पाणी आलं. तोंडातून आपोआप नाव निघालं, श्री स्वामी समर्थ. पुढं वाट तूच दाखव आता. त्या दिवशी काही करायची इच्छा होती, ना खायची ना प्यायची. आईनं मला हाक मारली, देवघरात देवा लावजा जा बरं. नाईलाजाने उठलो. स्वामी समर्थांचा फोटो नजरच हल्ली नाही. मनातील सगळं सांगून टाकलं. रडलो बी, पण मन मात्र हलकं झालं. आई म्हणाली, निराश होऊ नगस, स्वामी वाट दाखवत्यात. गावाकडची श्रद्धा वेगळीच असते र. काही मागितलं नाही, फक्त विश्वास ठेवला. त्या रात्री शांत झोप लागली. खूप दिवसाने हे तर माझ्यासाठी मोठं होतं र. सकाळी उठून पुन्हा अर्ज बघितलं. एक जुना नंबर दिसला. आधी कॉल करून उपयोग नव्हता, पण आज मन म्हणालं, कर तर बरं. स्वामींचं नाव घेतलं. फोन लावला. रिंग गेली आणि कॉल उचलला गेला. समोरून आवाज आला, तुम्ही काल अर्ज दिला होता. काळजाचा ठोका चुकला. हो साहेब, एवढंच बोललो. त्यांना म्हणालो, आज या. एवढंच. फोन कट. हात थरथरत होते, डोळ्यात पाणी. आईकडं बघितलं. तिला काही कळायच्या आतच समजलं. ती म्हणाली, स्वामींनी ऐकलं. देवघरात अगरबत्ती लावली, कपाळ टेकवलं. मनात भीती बी होती, पण विश्वास जास्त. गावाकडचा तोच तर साधा भाव. ऑफिसला गेलो. आजूबाजूला लोक भरपूर, माझ्यासारखेच कितीतरी, पण आतून वेगळा धीर होता. जणू कोणीतरी पाठीशी उभा आहे. नाव पुकारलं गेलं, आत बोलवलं गेलं. काळजात धडधड होती. प्रश्न फार नव्हते, साधी चौकशी. त्यांनी कागद बघितलं. 1 मिनिट शांतता. मग म्हणाले, ठीक आहे. एवढ्यातच काम झालं. विश्वास काय की बसेना झालं होतं. डोळे भरून आले. बाहेर आलो. सूर्य एकदम तेजत होता, जसं आयुष्य उजळल्यासारखं. लगेच आईला फोन केला. ती काही बोलली नाही, फक्त देवाचं नाव घेतलं. तेच पुरेसं होतं. गावाकडचीच आई र. संध्याकाळी देवाघरात बसलो शांतपणे. काही मागितलं नाही, फक्त आभार इतकंच भाव. स्वामींनी वेळ पाहून दिलं. उशीर झाला तरी पण योग्य, हे उमगलं. नोकरी मिळणं म्हणजे फक्त पगार नव्हता, आत्मविश्वास परत आला. घरात आसू परत आले. आईबाप निश्चित झाले. गावात मान वाढले, पण डोकं खालीच ठेवलं, कारण सगळं स्वामींच्या कृपेने. काही लोक म्हणतात हा योगायोग आहे, पण श्रद्धा असली की त्यांनाच कळतं, हे हात धरल्याशिवाय होत नाही. योग्य वेळी योग्य कॉल, योग्य शब्द, योग्य क्षण, योग्य चमत्कार. साधा पण खोल. गावाकडं आज बी म्हणतात, नाव घे काम होईल, पण श्रद्धेने घे, स्वार्थाने नव्हे. मी अनुभवलंय म्हणून सांगतो, विश्वास ठेवा, स्वामी सोडत नाही. संकटात नावाचा आधार, शांत मन, संयम. वेळेवर फळ, विश्वासाची परीक्षा, कृपेची वेळ, मनाचं समाधान, घरात सुख, डोळ्यात कृतज्ञता, शब्दात न मानणारा अनुभव. गावाकडची खरी भक्ती, स्वामींची सावली, आयुष्याला दिशा. नोकरी मिळाल्यानंतर बी मन शांत बसलं नाही र. कारण कळत होतं र, माझ्या जोरावर नव्हतं. रोज सकाळी उठल्यावर देवघरात बसायचं, स्वामींच्या फोटोकडे बघायचं. नजर आपोआप खाली जायची. अहंकार यायचाच नाही, उलट जबाबदारी वाटायचं. ही तरच कृपा होतं र. गावात लोक विचारायचं, कसं काय झालं? मी एकच उत्तर द्यायचं, स्वामींनी वेळ पाहून दिलं. काही लोक हसायचे, काही जण शांत व्हायचे, पण मनाला फरक नव्हता. अनुभव माझाच होता आणि विश्वास बी माझाच. पहिल्या पगाराच्या दिवशी हातात पैसे आले, पण थेट बाजारात गेलो नाही. आधी देवाघरात गेलो.
अगरबत्ती लावली, डोळे मिटले, शब्द फुटत नाहीत, फक्त पाणी आलं डोळ्यातून. आईने कपाळावर हात ठेवला, म्हणालं, हेच पाहायचं होतं. त्या वाक्यात सगळं होतं. कष्ट, चिंता, वाट पाहणं आणि समाधान, सगळं एका क्षणातच. नोकरी म्हणजे फक्त काम नव्हतं र. आत्मसन्मान परत आला. लोक डोळ्यात डोळे घालून बोलू लागले. घरात आसू वाढले, तणाव कमी झाला. रात्री झोप शांत झाली. हे सगळं छोटं वाटतं पण मोलाचं असतं. काही दिवसांनी पुन्हा अडचणी आली. कामात ताण वाढला, पण यावेळी घाबरलो नाही. कारण आधार माहिती होता. स्वामींचं नाव. मन स्थिर ठेवलं. प्रश्न सगळे सुटले, ते पण हळूहळू. तेव्हाच कळालं र, स्वामी फक्त देत नाहीत, सांभाळतात बी. हात सोडत नाहीत, पण धीर पाहतात, विश्वास पाहतात. टिकतो का ते, ही तर खरी स्वामींची परीक्षा असतं र. गावाकडे म्हणतात ना, देव उशीर करतो पण नकार नाही. आज त्याचा अर्थ मला पूर्णपणे कळाला. तेव्हा नाही मिळालं, म्हणून आज मिळाले. योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने. या अनुभवाने एक शिकवण दिली. रडायचं पण नाव सोडायचं नाही. थांबायचं पण विश्वास ढळू द्यायचं नाही. प्रश्न येणारच, अडचणी येणारच, पण स्वामी सोबत असतात हे पक्के 100%. आज बी तो दिवस आठवतो. फोन आला तो क्षण, अंगावर काटा येतो. कारण आयुष्य वळणावर होतं. एक पाऊल इकडं, एक पाऊल तिकडं, स्वामींनी योग्य वाट दाखवली. म्हणून आज उभा आहे. हा अनुभव सांगायचं एकच कारण, कोणाचं मन खचू नये, कोणी आशा सोडू नये. कारण ऐकणारा आहे, पाहणारा आहे, वेळ ठरवणारा आहे. नाव घेतलं की पुरस. श्री स्वामी समर्थ. भावा, तुझ्या आयुष्यात बी काही अडकलंय का? नोकरी, पैसा, आरोग्य, कुटुंब, एकटा वाटतोयस का? तर आजच स्वामी समर्थाचं नाव घे, ते बी मनापासून. हा अनुभव खोटा नाही, रंगवलेला नाही, गावाकडचा साधा अनुभव आहे, पण परिणामी खोल आहे. म्हणून शेण करतोय, जेणेकरून दुसऱ्याला धीर मिळेल, विश्वास वाढेल, अंधार कमी होईल. भावा, असे खरे स्वामी अनुभव रोज पाहायचे असतील ना, आत्ताच सबस्क्राईब कर, घंटा जोरक्याने वाजव, हा व्हिडिओ शेअर करा. कुणाच तरी आयुष्यात उजेड होईल, स्वामींचं नाव पोचले आणि स्वामींची कृपाही वाढेल. श्री स्वामी